राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई न्यूज। जामनेर शहरात लोकांचं प्रेम आणि विश्वासाला आम्ही हे ठरलो आहे। तर आम्हाला सगळे नगरसेवक 22 नगरसेवक आमचे निवडून आले आणि खूप आनंद झाला आहे। आणि गेल्या 5 वर्षात जी अपूर्ण कामे ते पूर्ण करू आणि जामनेर शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित आणि सुरक्षित करण्यासाठी आमचा प्रयत्न असेल। गिरीश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, भारतीय जनता पार्टीचा जय हो। एकच भाऊ गिरीश भाऊ, एकच भाऊ गिरीश भाऊ। अण्णा काय सांगा? महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टी संकटमोचक नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वात संपूर्ण उत्तर महाराष्ट्र असेल, जळगाव जिल्हा असेल, त्यातल्या त्यात जामनेरमध्ये खूप चांगला विजय भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी मिळवलेला आहे। खरं तर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ साधनाताई या आधीच बिनविरोध झाल्या होत्या। विरोधकांनी टाळा फोडला की कोणाला फॉर्म भरू दिला नाही, पण वस्तुस्थिती अशी होती की त्यांच्याच बेबी फॉर्म असलेल्या उमेदवारांनी माघार घेतली। ती का घेतली आपल्याला माहीत नाही, परंतु त्यांनाही असं वाटलं की जो विकास जामनेरचा मान्य नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वात साधनाताई नगराध्यक्ष असताना जामनेरचा झाला, त्या विकासाच्या दिशेला जात असताना, विकासाचा अजेंडा जनतेपुढे नेत असताना पुन्हा या विकासाला गती देण्यासाठी पुन्हा एकदा साधनाताईंना बिनविरोध नगराध्यक्षपदासाठी जनतेने कौल दिला, त्या उमेदवारांनी कौल दिला। मी त्यांचेही सगळ्यांपासून आभार मानतो। तसेच अनेक नगरसेवक हे बिनविरोध झाले। 17 नगरसेवकाची निवडणूक होती आणि त्यातही सगळे नगरसेवक, त्यातले 14 नगरसेवक, आपले 13 नगरसेवक हे चांगल्या दणदणीत मतांनी हे विजयी झाले आणि समोरच्या विरोधकांना जनतेच्या दरबारात जाऊन कौल मागितला असता या जनतेने पुन्हा एकदा गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करून भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना हे चांगल्या मतांनी निवडून दिलेलं आहे। मी भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्ह्याच्या वतीनं सगळ्या मतदारांचं मनापासून आभार मानतो। आणि गिरीश भाऊंच्या नेतृत्वात खरं तर महाराष्ट्रात देवाभाऊंच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचा खूप मोठा विजय आपण झालेला पाहतोय। त्याचा आज आनंद उत्सव सगळीकडे सगळे कार्यकर्ते साजरे करत आहेत आणि जामनेरमध्ये देखील आज कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करून आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करून या जल्लोषाचा विजय हा जो आहे तो साजरा केलेला आहे। हा विजय खरं तर गिरीश भाऊंच्या नेतृत्वाचा, कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आणि विकासाच्या घोडदौडीचा मी मानतो आणि जनतेला विश्वास आहे की आपला विकास कोण करू शकतं आणि म्हणून ही महाराष्ट्रातली, जळगाव जिल्ह्यातली जनता ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे उभी असताना आपल्याला दिसते। उत्तर महाराष्ट्र का नेता कैसा हो? गिरीश भाऊ जैसा हो। उत्तर महाराष्ट्र का बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो।